हाके सरावर अजून एक सांगतो, हाके सरावर जे खालच्या पातळीवर जाऊन बोलतात, मला ह्यांना बी सांगायचंय तुम्ही थोडीशी तुमची जी मर्यादा आहे ती ठेवून बोला. काल जे सर बोलण्याच्या ओघात जे काही बोलून गेले, 11 लग्न असताल हे असताल, पण त्यांचा उद्देश चुकीचा नव्हता. त्यांना असं म्हणायचं होतं की छत्रपती शाहू महाराजांनी 100 आंतरजाती विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता. धनगर आणि मराठा समाजामध्ये विवाह व्हावे आणि ह्यांच्यामधला जे मतभेद आहे हे कुठंतरी मिटावा आणि हे समाज चांगल्या पद्धतीनं समाजात वावरावा ह्याच्यासाठी 100 प्रस्ताव त्यांनी ठेवले होते. आणि मला असं वाटतंय की त्याच्यामधले 25 ते 30 विवाह त्यांनी स्वतः केलेत. त्याच्यामुळे सरांचा हा उद्देश चांगला होता, पण बोलण्याच्या ओघातून थोडंसं कमी जास्त झाला असेल. पण मला असं म्हणायचं, लोकांना म्हणायचं की तुम्ही त्या गोष्टीला त्या अर्थानं न बघता कुठंतरी चांगल्या अर्थानं बघितलं तर एक बरं होईल. सरांचा बोलण्याचा उद्देश हा एकदम स्पष्ट आणि चांगला होता, एवढंच मला म्हणायचंय. आणि आता ह्याच्यावर बरंच काही बोलता येईल. येणाऱ्या काळात बरंच काही लोकांना समजून जाईल. आता लोकांचे पोटसूळ उठायलेत, एवढे लाखोचे मेळावे लक्ष्मण हाके सरांचे व्हायलेत. त्याच्यामुळं ही वाढणारी गर्दी पाहून येणाऱ्या काळात ट्रोलर सुद्धा आमच्यावर वाढणार आहेत. त्याच्यामुळे ह्यांना कुठं सुद्धा भीक न घालता येणाऱ्या काळात आम्ही आमची भूमिका ठामपणे सरकार पुढे मांडू. आणि हे मराठा समाजाला भेटलेलं आरक्षण हे कसं नका त्यांना हे करता येईल, किंवा यांना भेटलेलं आरक्षण हे चुकीचं आहे कसं आम्हाला दाखवता येईल ह्याच्याकडे आमचं सगळ्यात जास्त लक्ष आहे. त्याच्यामुळं ट्रोलर्सला मी एवढंच सांगेल